आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूयात पास्टमध्ये भूतकाळामध्ये झालेल्या गोष्टींबद्दल इंग्रजीमध्ये कसं बोलायचं। भूतकाळामध्ये काही गोष्टी चालू होत्या त्याबद्दल इंग्रजीमध्ये वक्तव्य कसं करायचं। चला तर आजच्या लेक्चरमध्ये शिकूयात पास्ट टेन्स काही एग्जांपल्स सोबत। काय शिकूयात? पास्ट टेन्स। पास्ट टेन्स म्हणजे काय तर भूतकाळ। भूतकाळ म्हणजे पहिले झालेल्या गोष्टींबद्दल बोलणे, ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याबद्दल बोलणे। उदाहरण घेऊया। आय वेंट टू हॉटेल। आय वेंट टू हॉटेल yesterday. I went to hotel yesterday. मी काल हॉटेलला गेलो होतो। वर्बचा कोणता फॉर्म इथे यूज झालेला आहे? सेकंड फॉर्म। क्रियापदाचं तुम्हाला सेकंड फॉर्म यूज करायचा आहे। मी हॉटेलला गेलो होतो। जात आहे म्हटलं का? नाही ना, गेलो होतो। नेक्स्ट घेऊया। क्रिया पास्ट मध्ये चालू होती म्हणजे मी हॉटेलमध्ये जात होतो असं मला इंग्रजीत म्हणायचं आहे। मी कसं म्हणणार? आय वॉज गोइंग टू हॉटेल। मी हॉटेलला जात होतो म्हणजे ही क्रिया चालू होती। आय म्हणजे मी, वॉज म्हणजे होतो। कुठे जात होतो? गोइंग, गोला ING लावलं आणि कुठे जात होतो? हॉटेलमध्ये। मी मुंबईला जात होतो। आय वॉज गोइंग टू मुंबई। मी पोहत होतो। आय वॉज स्विमिंग। मी काल शिकवत होतो। आय वॉज टीचिंग yesterday. पास्ट मध्ये क्रिया चालू होती, कोणती तरी ऍक्टिव्हिटी चालू होती, तर पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करायचा। नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया पास्ट परफेक्ट टेन्सचं। पास्ट परफेक्ट म्हणजे पास्ट मध्ये ती गोष्ट कधीतरी झाली होती। आय हॅड प्लेड क्रिकेट। मी क्रिकेट खेळलो होतो। आय हॅड वर्बचा थर्ड फॉर्म प्लेड क्रिकेट। मी क्रिकेट खेळलो होतो। आय हॅड स्टडीड। मी अभ्यास केला होता। आय हॅड वर्क हार्ड। मी खूप मेहनत केली होती। आय हॅड क्रियापदाचं तिसरं रूप। पास्ट मध्ये भूतकाळामध्ये मी ती क्रिया केली होती याबद्दल जर मला सांगायचं असेल तर मी पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर करू शकतो। नेक्स्ट बघूया। पास्ट मध्ये कोणती तरी गोष्ट पिरियड ऑफ टाइम पासून चालू होती। मी 8 दिवसापासून अभ्यास करत होतो। हाऊ कॅन यू से इन इंग्लिश? आय हॅड बीन। आय हॅड बीन स्टडीइंग। आय हॅड बीन स्टडीइंग फॉर 8 days. मी 8 दिवसापासून अभ्यास करत होतो। आय हॅड बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग. मी सकाळपासून क्रिकेट खेळत होतो। सिन्स सकाळपासून खेळत होतो। कोणतीही गोष्ट मी एका पिरियड पासून करत होतो असं मला सांगायचं असेल तर मी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करू शकतो। तर मित्रांनो, पास्ट या 3 ते 4 मिनिटांमध्ये तुम्ही शिकलात पास्ट मध्ये आपण कोणत्या गोष्टी केल्या, कोणत्या गोष्टी करत होतो, कोणत्या गोष्टी केल्या होत्या, कोणत्या गोष्टी पिरियड ऑफ टाइम पासून करत होतो। तर अशाच प्रकारे सोप्या आणि सरळ रीतीने तुम्हाला इंग्रजी शिकायचं आहे का? तुम्हालाही वाटतं का आपल्या मुलांना इंग्रजीमध्ये फ्लुएंटली, करिझमॅटिकली, फ्लॉलेसली बोलता यावं? तुम्हालाही वाटतं का की इंग्रजीमुळे आपला इंटरव्ह्यू क्रॅक होत नाहीये? तर अशाच प्रकारे व्हिडिओ बघा आणि इंग्रजी शिका। तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि तुमच्या क्वेरीज विचारू शकता। जर तुम्हाला हे कंटेंट आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस